विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी तुमच्यासाठी राज्यसेवा आणि कंबाईंडसाठी एक रिव्हिजन प्लॅन घेऊन येणार आहे. तर त्या रिव्हिजन प्लॅनसोबत आज आपण भेटत आहोत आणि हा जो प्लॅन आहे तो राज्यसेवा तसेच कंबाईंड दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो. मात्र कंबाईनसाठी आपल्याला थोडा जास्त वेळ असल्यामुळे हा प्लॅन मी कंबाईंड फोकस करून केलेला आहे. मात्र याच्यामध्ये तुमची राज्यसेवेची सुद्धा रिव्हिजन कंप्लीट होणार आहे. कारण कंबाईंडची रिव्हिजन तुमची जास्तीत जास्त वेळा होणार आहे. आणि त्याचबरोबर कंबाईनसाठी असणारे विषय आणि राज्यसेवेसाठी असणारे विषय जर आपण पाहिले तर ते समान असल्यामुळे या रिव्हिजनचा फायदा तुम्हाला राज्यसेवा तसेच कंबाईंड या दोन्ही एक्झामसाठी होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टॉपर्स रिव्हिजन कशी करतात हे पाहूयात. जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कॅन्डिडेट एम-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये टॉप करतो किंवा फर्स्ट रँकनी किंवा चांगल्या रँकनी पास होतो, तर त्याच्या पाठीमागं त्याचे कष्ट हे असतातच, मात्र त्याच्या अभ्यासाचे टेक्निक हे फार महत्त्वाचे असतात. टॉपर्स जेव्हा त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करतात, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं असतं ते म्हणजे प्लॅनिंग. अगदी सुरुवातीपासून त्यांनी प्लॅनिंगवरती जोर दिलेला असतो, की त्यांना कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायची आहे, प्रीची तयारी कशी करायची आहे, मेन्सची तयारी कशी करायची आहे आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची आहे. आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे रिव्हिजन. तुम्ही अभ्यास किती केला यापेक्षा तुम्ही रिव्हिजन कशा पद्धतीने करत आहात, रिव्हिजन तुमची किती वेळा होत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एखादा सब्जेक्ट तुम्ही किती वेळा वाचलात आणि त्याच्यातलं तुमच्या किती लक्षात राहिलेलं आहे, हे सगळं जेव्हा तुम्हाला चेक करायचं असतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त उपयुक्त ठरणारी गोष्ट म्हणजे रिव्हिजन. त्याचं तुम्ही कोणत्याही टॉपर्सचं जर भाषण ऐकलं असेल, इव्हन स्वाती दाभाडे मॅडमनी तो खूप छान पद्धतीने रिव्हिजनचा प्लॅन सांगितला होता, की त्यांनी कशा पद्धतीने टप्पे पाडले होते आणि त्याच्यातून त्यांनी रिव्हिजन केली होती. तर तुमच्या रिव्हिजनसाठी उपयुक्त असा एक प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे मी पहिल्यांदा आपल्या स्लाईडवरती थंबनेलवरती जे तुम्हाला दिसलं असेल, की 7 विषय आणि 14 आठवडे. तर पहिल्यांदा आपल्याला कुठले 7 विषय आहेत ते आपण जाणून घेऊयात. इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. जर या 7 विषयांचा विचार केला, तर हे 7 विषय आपल्याला कंबाईंड एक्झामसाठी आहेतच, पण त्याचबरोबर तुम्हाला राज्यसेवेसाठी सुद्धा हे 7 विषय आहेत. त्यामुळे असं नाही, की तुम्ही जी रिव्हिजन कराल ती फक्त कंबाईंडसाठी उपयुक्त असेल, तर ती राज्यसेवेसाठी सुद्धा उपयोगी असेल. तर जेव्हा तुम्ही रिव्हिजनचा प्लॅन बनवता, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, की तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत आणि त्यानुसार तुम्हाला किती दिवसामध्ये एका सब्जेक्टची रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. जो रिव्हिजन प्लॅन मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडासा युनिक असेल, इतरांपेक्षा वेगळा असेल. कारण कोणताही एक सब्जेक्ट फोकस करून म्हणजे तो सब्जेक्ट कंप्लीट करायचा अशा पद्धतीचा हा रिव्हिजन प्लॅन नाहीये आणि तो का नाहीये त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला डेली काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. म्हणजे आपलं जे आठवड्याचं रिव्हिजन प्लॅन असेल त्याच्यामध्ये या घटकांना कशा पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता ते तर मी सांगणारच आहे. पण डेली ज्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे असा एक घटक म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस तुम्हाला डेली करायची आहे. गणिताचा जो सराव आहे तो तुम्हाला दररोज करायचा आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 2 तास तुम्ही देणं अपेक्षित आहे. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, तर तुम्ही सी-सॅटचा पेपर जो आहे तो टायमिंग लावून सोडवू शकता आणि त्यासाठी आयोगाचे जुने पेपर्स हा बेस्ट सोर्स आहे. सो आयोगाने ज्या पद्धतीची गणितं आत्तापर्यंत विचारलेली आहेत, त्या गणितांचा तुम्ही अभ्यास करा आणि मॅथ्स रिझनिंगचा डेली सराव करण्याचं कारण काय? तर कंबाईंडमध्ये जे 15 प्रश्न येतात, त्याच्यामध्ये जी मुलं क्वालिफाय होतात, तर त्या मुलांनी या 15 पैकी 15 प्रश्न किंवा कमीत कमी 13 प्रश्न तरी त्यांनी अटेम्प्ट केलेले असतात. आणि बऱ्याच मुलांचा हाच प्रॉब्लेम असतो, की गणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेळच पुरत नाही. त्यामुळे कंबाईंडमध्ये ते हे प्रश्न स्किप करतात. जर राज्यसेवेचा विचार केला, तर मॅथ्स आणि रिझनिंग जे आहेत आपल्याला 25 प्रश्न त्याच्यावरती येत असतात आणि अतिशय सोपे असे प्रश्न असतात ते. म्हणजे जास्त आकडेवारीचे प्रश्न कंबाईनसाठी येत नाहीत आणि राज्यसेवेसाठी येत नाही. तर लॉजिकल रिझनिंगवरती जास्त प्रश्न असतात. त्यामुळे तुम्ही जेवढं त्याचं प्रॅक्टिस कराल, तेवढं तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त गणितं सोडवू शकता. म्हणून तुमच्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. तर उरतो प्रश्न करंट अफेअर्सचा. तर करंट अफेअर्स आपण अल्टरनेटिव्ह डेजला घेऊ शकतो किंवा जर डेली तुम्हाला वेळ मिळत असेल, तर किमान अर्धा तास तरी तुम्ही करंट अफेअर्स घेतलं पाहिजे. पण जो रिव्हिजन प्लॅन मी तुम्हाला देणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करंट अफेअर्स केलं तरी सुद्धा चालेल, पण त्याची मेथड थोडी वेगळी असेल. तर आपण पहिल्यांदा आठवड्याचा आपला प्लॅन कसा असेल ते पाहूयात.
आठवड्यामध्ये एकूण 7 दिवस असतात. तर या 7 दिवसांमध्ये बऱ्याचदा तुम्हाला जो रिव्हिजन प्लॅन सांगितला जातो किंवा तुम्ही स्वतः जो रिव्हिजन प्लॅन बनवता, त्याच्यामध्ये तुम्ही काय करत असता, 7 दिवसांमध्ये एक कुठलाही विषय घेऊन तुम्ही कंप्लीट करता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आठवड्यामध्ये तुम्हाला पॉलिटी सब्जेक्ट कंप्लीट करायचा आहे असं तुम्ही ठरवलंत. तर तुम्ही पॉलिटी कंप्लीट कराल. नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स घ्याल किंवा जो कुठला सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो तुमच्या प्लॅनिंगनुसार घ्याल, बरोबर? अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला 7 विषय तुमचे रिव्हिजनचे कंप्लीट कराल किंवा आपण करंट अफेअर्स किंवा मॅथ्स आणि रिझनिंग सोडून दिला आणि 6 विषय जरी म्हटलं, तरीसुद्धा तुमचे 6 विषयांचे रिव्हिजन कंप्लीट व्हायला किती दिवसांचा कालावधी जातो? 6 आठवड्यांचा कालावधी जाईल. कारण एका आठवड्यामध्ये तुम्ही एकच सब्जेक्ट घेतलेला असेल. मग जेव्हा तुम्ही 6 आठवड्यानंतर पुन्हा पहिल्या आठवड्यात घेतलेला सब्जेक्ट वाचायला घ्याल, तेव्हा या सब्जेक्टमधल्या खूप सगळ्या गोष्टी तुमच्या विसरलेल्या असतील. कारण या विषयाचे तुम्ही रिव्हिजन करून 6 आठवडे झालेले असतील आणि त्यामुळे या विषयाची जी तुम्ही रिव्हिजन केली, त्या रिव्हिजनचा आउटपुट तुम्हाला तेवढं मिळत नाही. त्यामुळे आपल्याला रिव्हिजन करताना अशा पद्धतीने करायचे आहे, की आठवड्यामध्ये एक सब्जेक्ट किंवा मग एक सब्जेक्ट घेतला आणि दुसरा सब्जेक्ट करत बसलो, मग तोपर्यंत पहिल्या सब्जेक्टचं विसरलं. असं होऊ नये म्हणून आपल्याला जे गॅप आहेत ते 3-3 दिवसाचे गॅप पाडायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली रिव्हिजन कंप्लीट करायची आहे. तर रिव्हिजनचा जर प्लॅन आपण पाहिला, तर मला जो बेस्ट वाटतो तो प्लॅन मी तुमच्याशी शेअर करते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टचं पेअरिंग करायचं आहे. म्हणजे 2 सब्जेक्ट जे आहेत ते जोडीने घ्यायचे आहेत. कोणत्याही एका दिवशी तुम्ही 2 सब्जेक्टचा अभ्यास करणार आहे. जर पेअरिंग पाहिलं तर मला असं वाटतं की हिस्ट्री आणि पॉलिटी एकसाथ जर घेतलं तर जास्त फायदा होऊ शकतो. कारण पॉलिटीचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास सुरू करता, त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यघटनेची पार्श्वभूमी पाहताना तुम्हाला इतिहास पाहावा लागतो आणि इतिहासामधूनच तुम्ही पॉलिटीमध्ये शिरत असता. त्यामुळे हिस्ट्री आणि पॉलिटीचा अभ्यास जर तुम्ही सोबत केला तर तो तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स हे 2 सब्जेक्ट तुम्ही एकसाथ करायला पाहिजेत. कारण इकॉनॉमिक्सवरती जे प्रश्न येतात, त्याच्यामधली जी आकडेवारी विचारलेली असते, ती मोस्टली करंट अफेअर्समधली असते आणि म्हणून तुम्हाला करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक्स हे एकसाथ करायचे आहेत. आता दरवाजा वाजवतोय. आणि तिसरी पेअर म्हणजे जिओग्राफी आणि सायन्स. जे भूगोल आणि सामान्य विज्ञान हे 2 विषय जे आहेत ते तुम्ही एकसाथ करू शकता. त्याचं रिझन म्हणजे जिओग्राफीमध्ये जो घटक येतो कृषी, तर त्याचा बराचसा भाग सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट होऊ शकतो. असं बंद करू. मध्ये सब्जेक्टचा अभ्यास केला म्हणजे जोड्या बनवून जर तुम्ही रिव्हिजन केलीत, तर तुम्ही 2 सब्जेक्टमध्ये इंटरलिंक सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर तुमची रिव्हिजन सुद्धा प्रॉपरली होईल. तर हे करताना तुम्हाला करायचं काय आहे, आपण समजा आठवड्याचे 2 गॅप पाडले, ओके. तर पहिल्या 3 दिवसामध्ये तुम्ही समजा पहिल्या दिवशी तुम्ही हिस्ट्री आणि पॉलिटी हे 2 सब्जेक्ट घ्यायचे ठरवले. तर तुम्ही काय कराल, की पहिल्या दिवशी तुम्ही हिस्ट्री आणि पॉलिटी या दोन्ही विषयांचे तुम्ही सब्जेक्टमध्ये तुम्ही टॉपिक वाईज रिव्हिजनचा प्लॅन बनवू शकता. हिस्ट्रीमधले काही टॉपिक आणि पॉलिटीमधले काही टॉपिक हे तुम्हाला एका दिवशी रीड करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही काय कराल, इकॉनॉमिक्स आणि करंट्स याच्यामधले जे टॉपिक आहेत ते रीड कराल आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही जिओग्राफी आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट घ्याल. अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये तुमचे 6च्या 6 सब्जेक्टमधलं काही ना काहीतरी वाचून झालेलं असेल, बरोबर? आणि मॅथ्स आणि रिझनिंग तर तुम्ही डेली करणार आहात, म्हणजे कमीत कमी 2 तास तरी तुम्ही त्याच्यासाठी देणार आहात. त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग पण तुमचं 3 दिवसामध्ये होत आहे. पुन्हा चौथ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी घेतलेले जे सब्जेक्ट आहेत तेच रिपीट करायचे आहेत, पण त्याच्यामधले नेक्स्ट टॉपिक तुम्ही घ्याल. पुढे 5व्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशीचे जे सब्जेक्ट आहेत ते घ्याल, पण त्याच्या पुढचे टॉपिक किंवा त्याचा पुढचा जो कंटेंट असेल, जो तुमचा राहिलेला असेल, तो तुम्ही कव्हर कराल आणि 6व्या दिवशी तिसऱ्या दिवशीचे टॉपिक. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर एक फायदा होतो की प्रत्येक विषय आठवड्यातून 2 वेळा तुमच्या नजरेखालून जातो आणि त्यामुळे जो आपल्याला एक विषय वाचला आणि काही दिवसांनी आपण पुन्हा तो घेतला, तर त्याच्यामधला कंटेंट विसरण्याची जी शक्यता असते, ती शक्यता कमी होते. म्हणजे जी कन्सिस्टन्सी मेंटेन होणं गरजेचं आहे, तर ती कन्सिस्टन्सी तुमची इथे मेंटेन होऊ शकते. आता उरतो प्रश्न आठवड्यामधला जो 7वा दिवस आहे, या दिवशी तुम्ही काय करायचं? आठवड्याभरामध्ये तुम्ही जेवढं काही केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही पॉइंट असे असतात, जे तुम्हाला खूप अवघड वाटत असतात. म्हणजे त्या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला डिफिकल्ट वाटत असतं. तर ज्यावेळेला तुम्ही आठवड्याभरामध्ये रिव्हिजन करताय, तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये आणि प्रत्येक टॉपिकमध्ये असा घटक जो तुम्ही 2-3 वेळा वाचला तरी तुमच्या लक्षातच राहत नाही. असे टॉपिक तुम्ही काय करणार आहात, तर ज्यावेळेला रिव्हिजन करत आहात, त्याच वेळेला तुम्ही कुठेतरी ते बाजूला लिहून ठेवणार आहात आणि 7व्या दिवशी हे अवघड टॉपिक जे आहेत किंवा जे अवघड पॉइंट्स आहेत, ते तुम्ही 7व्या दिवशी पुन्हा एकदा रिवाईज करणार आहात आणि त्याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे,
त्याचं प्लॅनिंग म्हणजे कोणता टॉपिक तुम्ही करणार आहात त्याचं प्लॅनिंग तुम्हाला 7व्या दिवशी करायचं आहे. 7व्या दिवशी तुम्ही कोणत्याही सब्जेक्टचा नवीन टॉपिक वाचायला घेणार नाही आहात किंवा काहीही नवीन करणार नाही आहात. तर 7व्या दिवशी तुम्हाला फक्त आठवडाभरामध्ये जे केलेलं आहे त्याच्यामधले जे अवघड पॉईंट आहेत, जे की तुमच्या लक्षातच राहत नाहीत वारंवार वाचले तरी, ते पॉईंट्स फक्त तुम्ही एकदा रिवाईज करणार आहात आणि पुढील आठवड्यासाठी कोणते टॉपिक तुम्ही वाचणार आहात सब्जेक्ट वाईज त्याचं तुम्ही प्लॅनिंग करणार आहात. ओके. सो अशा पद्धतीने एका आठवड्यामध्ये तुमचा एक सब्जेक्ट जो आहे तो 2 वेळा वाचून होतो आणि याचा फायदा तुम्हाला हा होतो, की तुमची कन्सिस्टन्सी राहिल्यामुळे जो विषय विसरला जाण्याची शक्यता असते तर तो तुमचा विसरला जाणार नाही. ओके. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक दिवशी एक काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 तास इनफ आहे. डेली तुम्हाला एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ओके. आता जर तुम्हाला डेली सध्या पॉसिबल नसेल तर मी तुम्हाला सांगेन की जुलै मंथपर्यंत ओके, की तुम्ही जर अल्टरनेटिव्ह डेजला जर सॉल्व्ह केला तरी चालू शकतं. म्हणजे समजा तुम्ही आजच्या दिवशी पेपर सॉल्व्ह केला तर उद्या करू नका, परत परवा सॉल्व्ह करा. पण जी टेस्ट तुम्ही सॉल्व्ह कराल तिचं कंप्लीट एक्सप्लेनेशन या दुसऱ्या दिवशी तुमचं झालेलं असलं पाहिजे. जर तुम्ही राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करत असाल तर मात्र तुम्ही डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे. पण जर समजा तुमचा अभ्यासच कंप्लीट नसेल, अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून म्हणजे डेली क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्याचा ॲनालिसिस करण्या इतपत माझा अभ्यास नाही आहे, माझे काही सब्जेक्ट राहिलेत, तर मग तुम्ही 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत तुम्ही अल्टरनेटिव्ह डेजला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले तरी चालतील. मात्र 16 जुलैपासून जे आहे ते तुम्हाला डेली एक जो सीसॅटचा पेपर आहे तो आणि एक GSचा पेपर आहे तो डेली तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कारण जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल कोणत्याही टॉपरच्या बाबतीत जर आपण पाहिलं, इव्हन मी तुम्हाला 2016, 17, 18 आणि 19च्या टॉपर्सच्या स्ट्रॅटेजीमधला एक समान पॉईंट जो होता तो सांगितला होता आणि तो हाच होता की त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्या होत्या आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं होतं. त्यामुळे तुमच्या दृष्टीने सुद्धा हा घटक सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. जेवढी मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढा मॅक्झिमम बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यामध्ये अजिबात कसल्याही पद्धतीचा आळस करायचा नाही. सो तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही काय करणार आहात. हिस्ट्री आणि पॉलिटी एक साथ, इकॉनॉमिक्स आणि करंट्स एक साथ आणि त्याचबरोबर जॉग्राफी आणि सायन्सची रिव्हिजन तुम्ही एक साथ करणार आहात. अशा पद्धतीने तुम्ही आठवड्याचं जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला टोटल 14 आठवडे मिळतात. ॲक्च्युली 14पेक्षा पण जास्त दिवस मिळतात, पण मी हे जे प्लॅनिंग कंबाईनसाठी सांगितलेलं आहे ते 1 ऑक्टोबरपर्यंत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या एक्झाम डेटपर्यंत आणखी 1 ते दीड आठवडा तुमच्याकडे शिल्लक आहे. मात्र तो जो आहे तो तुमचा अभ्यास किती झालेला आहे किंवा असे काही छोटे मोठे पॉईंट्स असतात जे आपल्याला सडनली आठवतात की अरे हे माझं राहून गेलं, तर त्याच्यासाठी तो दिलेला आहे. शेवटच्या 10 दिवसामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याच्यासाठीचा व्हिडिओ आपण त्याच वेळेला बनवणार आहोत. त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. त्यावेळेला तो रिव्हिजन प्लॅन सुद्धा तुम्हाला मिळेल की शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे. जर तुम्हाला हा डाऊट असेल की करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा, तर त्याच्यावरचं एक लेक्चर सुद्धा आपण वॉरियर ऑफिसरला अपलोड केलेलं आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या, कारण त्याचा सुद्धा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीने रिव्हिजन करा. अशा पद्धतीने रिव्हिजन केली तर एका आठवड्यामध्ये एक विषय तुमचा 2 वेळा नजरेखालून जातोय आणि त्यामुळे तो विषय तुमचा विसरला जाणार नाही. जर एखादा विषय म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय जो आहे तो खूप टफ वाटू शकतो आपल्याला, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टफ वाटतो कारण कन्सेप्ट क्लिअर नसतात. त्याचबरोबर सायन्ससुद्धा ज्यांचं बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना खूप टफ वाटतो आणि जे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातील याची कल्पना न आल्यामुळे सायन्ससुद्धा टफ वाटू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांनी सायन्समधले जे टॉपिक टफ वाटतात तर त्याचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरी मेन्शन केलं तर त्या टॉपिकवरती मी नक्की व्हिडिओ लेक्चर जे आहे ते अपलोड करेन. तर त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट म्हणजे सायन्समध्ये प्राणी वर्गीकरणावरती खूप सगळे क्वेश्चन येतात. तर प्राण्यांचे वर्गीकरण प्रत्येक वर्षी ठरलेला प्रश्न आहे. याच्यावरती संघ किंवा जो प्राण्यांचा गट आहे प्लॅटीहेल्मिंथस, तर त्याच्यावरचं एक लेक्चर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तर त्याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिप्लाय येत आहे. त्याच्यामुळे मग पुढचा जो संघ असेल पोरीफेरा वगैरे, तर त्याचं मी जे ट्रिक आहे तर त्याचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आणि त्याचबरोबर प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे आपण सृष्टी, संघ हे जे वर्गीकरण पाहतो त्याची सुद्धा एक ट्रिक मी ऑलरेडी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केली, तर ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. सो अशा पद्धतीने जर रिव्हिजन केली तर तुम्ही जास्तीत जास्त फायद्यात राहाल. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे टेस्ट आणि ॲनालिसिस. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की डेली टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा अभ्यासाचं स्पीड चांगलं असेल तर तुम्ही दररोज एक टेस्ट सोडवून त्याचं एक्सप्लेनेशन करू शकता, ॲनालिसिस करू शकता. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की एखादा सब्जेक्ट माझा पूर्णपणेच मागं आहे किंवा अजूनही माझा जेवढा हवा तेवढा अभ्यास
अभ्यास झालेला नाही तर मात्र तुम्ही काय करा, अल्टरनेटिव्ह डेजला टेस्ट सॉल्व्ह करा आणि उरलेला जो एक दिवस असतो त्याच्यामध्ये तुम्ही त्या टेस्टचं ॲनालिसिस करा. मात्र टेस्ट सॉल्व्ह करणं आणि ॲनालिसिस हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की मी रीडिंग करेन, मी माझी पुस्तकं जी आहेत ती 5 वेळा वाचेन, 10 वेळा वाचेन, एक्झाम येईपर्यंत मी फक्त रीडिंगच करेन आणि मी क्वालिफाय होईन, तर तुमचा हा गोड गैरसमज आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कितीही वेळा सांगितले की तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा, तरीसुद्धा आपला स्कोर कमी येईल त्याच्यामुळे किंवा आपल्याला मार्क्स कमी मिळतात, या भीतीमुळे विद्यार्थी टेस्ट सॉल्व्ह करत नाहीत. पण याचा दुष्परिणाम असा होतो की जेव्हा तुम्ही एक्झाम देता त्यावेळेला तुमचा स्कोर खरंच कमी येतो आणि त्यामुळे जर समजा तुम्ही आत्ता टेस्ट सोडवली, आत्ता तुमचा स्कोर जर कमी आला, तर तुमचा स्कोर इन्क्रीज करायला तुमच्याकडे वेळ आहे. त्यामुळे आत्ताच टेस्ट सॉल्व्ह करा आणि टेस्टचं ॲनालिसिस कसं करायचं याच्यावरती सुद्धा मी ऑलरेडी बोललेले आहे. जो आपण 65+ स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं आहे किंवा कोणत्या विषयाचे तुम्ही किती प्रश्न सोडवता, त्याच्यापैकी किती बरोबर येतात, किती चुकतात आणि कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतात आणि कोणत्या सब्जेक्टमध्ये खूप कमी मार्क्स मिळतात. याच्यानुसार तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरली पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होईल, जे सब्जेक्ट तुमचे अजूनही झालेले नाहीत किंवा टफ झालेले आहेत, अशा सब्जेक्टमधले महत्त्वाचे टॉपिक तुम्ही करू शकता आणि असे सब्जेक्ट जे तुमचे स्ट्राँग आहेत, तर त्या सब्जेक्टवरती तुम्ही म्हणजे जास्त वेळ वाया न घालवता ते सब्जेक्ट तुमचे स्ट्राँग ठेवून तुम्ही तिथे सुद्धा चांगला स्कोर करू शकता. पण टेस्ट सोडवणं हे मस्ट आहे, खूप आवश्यक आहे. जर तुम्ही टेस्ट सोडवली तर तुम्हाला समजेल की तुमचा स्कोर कितीपर्यंत येतोय आणि तुम्हाला येणाऱ्या या 1 किंवा 2 महिन्यामध्ये तुम्हाला आणखी किती स्कोर वाढवण्याची गरज आहे. सो तुम्हाला तुमची तयारी किती कमी आहे हे समजलं तर तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न करू शकता. म्हणून तुम्ही टेस्ट ही सोडवलीच पाहिजे. सो आजचं जे लेक्चर होतं ते पूर्णपणे तुमच्या रिव्हिजनशी रिलेटेड होतं आणि टॉपर्स ज्या पद्धतीने रिव्हिजन प्लॅन करतात, त्याच पद्धतीने आजचा रिव्हिजन प्लॅन मी तुम्हाला दिलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ धावत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली असेल किंवा लॉकडाऊन 1 सुरू झाला असेल, त्यावेळेला आपल्याला कल्पनाही नसेल, की हे किती दिवस चालेल. आपल्याला एका क्षणाला असा कंटाळा येऊन गेला, की हे लॉकडाऊन संपतच नाहीये. पण इतके सगळे दिवस गेले, त्याच्यामध्ये खरंच आपण अभ्यास केला का? आता तेवढा वेळ आपल्याकडे आहे का? जर तुम्ही या भ्रमात असाल, की आणखी एक्झाम पुढे जाऊ शकते, तर तो गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण आयोगाने फायनली डेट्स डिक्लेअर केल्यात. म्हणजे ज्या डेट आपल्याला दिलेल्या आहेत, त्या डेट्सला आपल्या एक्झाम होणारच आहेत. त्यामुळे माझी एक्झाम पुढे जाईल, माझी एक्झाम होणारच नाही आणि म्हणून मी अजूनही अभ्यास करणार नाही, असं न करता तुम्ही अभ्यासावरती कंप्लीटली फोकस करा आणि जो तुमचा रिव्हिजन प्लॅन मी दिलेला आहे, त्या पद्धतीने फक्त तुम्ही टॉपिक वाईज अरेंज करा, की तुम्हाला कोणत्या दिवशी कोणते टॉपिक करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमचा रिव्हिजन प्लॅन बनवू शकता. जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतात किंवा जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो, तो सब्जेक्ट तुम्ही सकाळी घ्यायला पाहिजे आणि जो सब्जेक्ट तुम्हाला सोपा वाटतो, तो सब्जेक्ट तुम्ही दुपारी घ्यायला पाहिजे. आता बंद होत नाही, लक्षात राहतात. म्हणून अवघड सब्जेक्ट सकाळी घ्या आणि दुपारी जो टफ वाटतो तो घ्या आणि त्याचबरोबर मॅथ्स आणि रिझनिंगची डेली प्रॅक्टिस करा. ओके. सो तुमच्या रिव्हिजनसाठी आणि तुमच्या एक्झामसाठी, तुमच्या अभ्यासासाठी वॉरियर ऑफिसरकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. व्यवस्थितपणे रिव्हिजन करा आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्ही नक्की पास व्हाल. सो जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक यू वॉरियर्स.